आणि पुन्हा चाकण करण्यामध्ये पडायचं नाही आणि पुन्हा चाकण करण्यामध्ये पडायचं नाही चाकण करण्यामध्ये पडायचं नाही। तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही। तुमचं लेकरू निष्पाप आहे, निष्कलंक आहे। तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं जातंय आणि तुमची सायकोलॉजी किंवा तुम्हाला डिमोरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय, तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही। तुमचं लेकरू हुशार आहे, कर्तबगार आहे। व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे। तुमची धर्माची लेक म्हणून मी तुमच्या सोबत आहे। विचारा आणि पुन्हा चाकण करण्यामध्ये पडायचं नाही। मी आपल्याला देणार दादा हे। मला माझा संशय मी पहिल्या दिवशी मांडतेय की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या भोवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू। जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की 4 पानी नोट मध्ये जर 9 वेळा निरीक्षक शब्दाला र ची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र र ची वेलांटी ऱ्हस्व आहे, तो व्हेरी क्लिअर। अगदीच जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का, आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे, आणि जर तो डिपार्टमेंटचाच असेल तर असं डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकेल का। मग याची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून घ्या आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमा। ही उच्चस्तरीय समिती नेमावी आणि मी पुन्हा म्हणते की चौकशीच्या कक्षेत या सगळ्या लोकांना आणलं जावं। ते आणण्यासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी 2 तारखेपर्यंत वाट बघतेय। 3 तारखेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून अत्यंत विनम्रपणे मी फलटण पोलीस स्टेशनला जाते।